Hello students, welcome to the S Chemistry. In this lecture we try to discuss ionic size, we can say ionic radius, factor affecting ionic radius, and lastly the decreasing or increasing order of their ions with respect to their size. Okay, so starting with the ionic radius, ionic size. लास्ट लेक्चर मध्ये आपण ॲटॉमिक साइज बघितलं होतं. या लेक्चर मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, आयोनिक साइज बघायचं आहे, आयोनिक रेडियस बघायचं. मग डेफिनेशन काय तीच राहणार आहे, डेफिनेशन काय बदलणार नाही. डेफिनेशन काय असणार आहे, इट इज द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ द न्यूक्लियस टू द आउटरमोस्ट शेल ऑफ इलेक्ट्रॉन इन एन आयन. म्हणजे शब्द फक्त तुम्हाला कोणता वापरावा लागला, शब्द तुम्हाला ॲटमच्या ऐवजी फक्त आयन वापरावा लागला. ॲटॉमिक साइज, ॲटॉमिक रेडियसची डेफिनेशन काय असणार, हीच डेफिनेशन असणार. इट इज द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ the nucleus to the outermost shell of electron in an atom. Atomic radius. In an ion म्हटलं तर ionic radius. मग atomic radius आणि ionic radius ची डेफिनेशन सेम आहे. in an atom म्हटलं तर शेवटी atomic radius झाली, आणि in an ion म्हटलं तर काय झाली, ionic radius झाली. मग डेफिनेशन काय असणार, it is the distance between center of the nucleus to the outermost shell of electron in an ion is called as ionic radius. आता आयन किती प्रकारचे असतात, दोन प्रकारचे असतात. कटायन असतात, पॉझिटिव्हली चार्ज आर कॉल्ड एज कटायन्स अँड निगेटिव्हली चार्ज आर कॉल्ड एज अनायन्स. आता कटायन्स आणि अनायन्स तयार कसे होतात इथे दाखवलेलं आहे. कटायन्स म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज, अनायन्स म्हणजे निगेटिव्हली चार्ज. आता कटायन्स तयार कसे होतात, समजा फॉर एक्झाम्पल आपण नायट्रोजन घेतला, ॲटॉमिक नंबर किती असतो त्याचा, 7 असतो. इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय असतं, 1s2 2s2 2p3 असतं. हे आपल्याला माहित आहे, लिहिलेले इलेक्ट्रॉन 1s2 2s2 2p3. आता बघा याच्याकडे इलेक्ट्रॉन 7 आहेत, त्याने एक इलेक्ट्रॉन स्वतःकडचा लॉस केला तर n वरती चार्ज कोणता येईल, प्लस येईल. का प्लस येईल त्याचं उत्तर, नायट्रोजनच्या न्यूक्लियस मध्ये किती प्रोटॉन आहेत, 7 प्रोटॉन आहेत. त्याच्या बाहेर किती इलेक्ट्रॉन आहेत, 7 इलेक्ट्रॉन आहेत. प्रोटॉन वरती चार्ज कोणता असतो, पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉन वरती चार्ज कोणता असतो, निगेटिव्ह. मग जेवढे प्लस आहेत तेवढे मायनस आहेत, म्हणजे इज इक्वल टू काय, 0. याचा अर्थ काय बानो, ॲटम्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ॲटम्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल म्हणजे त्यांच्याकडे जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. ते आपण ऑलरेडी पाहिजे, तुम्हाला माहित पण असेल. ओके चलो, आता बानो कटायन, नायट्रोजनचं कटायन, नायट्रोजन ॲटमचं कटायन मध्ये रूपांतर कसं झालं, त्याने एक इलेक्ट्रॉन काय केला, लॉस केला. नायट्रोजनवरती चार्ज कोणता आला, पॉझिटिव्ह चार्ज आला. आता पॉझिटिव्ह चार्ज कसा आला, त्याच्या न्यूक्लियस मध्ये किती प्रोटॉन आहेत, 7 प्रोटॉन आहेत. बाहेर किती इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले, होते 7. एक इलेक्ट्रॉन लॉस केला, झाले किती, 6 इलेक्ट्रॉन. आणि मग बानो त्या नायट्रोजनवरती 7 प्लस 6 मायनस उत्तर काय येईल, +1 उत्तर येईल. याचा अर्थ नायट्रोजनवरती कोणता चार्ज आला, हा प्लस चार्ज इज नथिंग बट एक्स्ट्रा प्रोटॉन. एक इलेक्ट्रॉन निघून गेल्यामुळं एक प्रोटॉन कसा होतो, अनबॅलन्स होतो, आणि मग तो पॉझिटिव्ह चार्ज त्याच्या डोक्यावरती दाखवलेला आहे. याचा अर्थ काय, कटायन्स आर फॉर्म्ड बाय व्हॉट, कटायन्स आर फॉर्म्ड बाय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. आयन कसे तयार होतात बघूया आपण. नायट्रोजन आहे, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन 7 आहेत, एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा घेतला, 7 प्रोटॉन 7 इलेक्ट्रॉन शून्य असतं, आपल्याला माहित आहे. ॲटम्स आर इलेक्ट्रिक न्यूट्रल. आणि बाळांनो या नायट्रोजननं एक इलेक्ट्रॉन घेतला, नायट्रोजनच्या डोक्यावरती कोणता चार्ज आला, मायनस चार्ज आला. आणि मग बाळांनो 7 प्रोटॉन केंद्रकामध्ये, न्यूक्लियस मध्ये, बाहेर 8 इलेक्ट्रॉन, बेरीज केली, 7 प्लस 8 मायनस उत्तर काय येईल, -1 उत्तर येईल. म्हणून त्याच्या डोक्यावरती मायनस चार्ज आहे. मायनस चार्ज आहे म्हणजे एक्स्ट्रा एक इलेक्ट्रॉन आहे, प्लस चार्ज आहे म्हणजे एक इलेक्ट्रॉन लॉस केलाय. एक प्लस चार्ज म्हणजे एक इलेक्ट्रॉन लॉस, 2 प्लस म्हणजे 2 इलेक्ट्रॉन लॉस, 3 प्लस म्हणजे 3 इलेक्ट्रॉन लॉस, 1 मायनस म्हणजे 1 इलेक्ट्रॉन घेतलाय, 2 मायनस खोसरे सरांच्या वरती आले. याचा अर्थ खोसरे सरांनी 2 इलेक्ट्रॉन घेतलेत, 3 मायनस खोसरे सरांच्या वरती आले. याचा अर्थ खोसरे सरांनी 3 इलेक्ट्रॉन घेतलेत. व्हेरी सिंपल. आता आपल्याला काय बघायचे, या कटायन आणि अनायनची आपल्याला साईज बघायची. काय बघायचे, कटायन अनायनची आपल्याला साईज बघायची. बघा बाळांनो, हे ॲटम आहे, हा पॅरेंट ॲटम आहे. पॅरेंट ॲटम आणि त्याचा कटायन जर कम्पेअर केला तर बाळांनो त्याच्या कटायनची साईज पॅरेंट ॲटम पेक्षा कशी झालेली आहे, लहान झालेली आहे. कटायन्स आर स्मॉलर दॅन पॅरेंट ॲटम बिकॉज कटायन्स आर ऑलवेज, नायट्रोजनचं कटायन हे नायट्रोजन पेक्षा लहान असतं. कटायन्स आर ऑलवेज स्मॉलर दॅन इट्स पॅरेंट ॲटम. व्हाई. आता बाबा तिकडे जाऊया, अनायनकडे जाऊया.
बघा इथं तुम्हाला साईज दिसते, इथं साईज दिसते तुम्हाला. एक इलेक्ट्रॉन नायट्रोजन ऍटम पॅरेंट ऍटम घेतला, तयार झालं आनायन. आनायन इज ऑलवेज लार्जर बिगर than parent atom. Cation is always smaller than parent atom. Anion is always larger bigger than parent atom. हे का ते आपल्याला बघायचं आहे. लास्ट टाइम आपण बघितलं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कसा काढायचा असतो ते बघितलं होतं. इक्वेशन तुम्हाला माहिती होतं, इक्वेशन इथं बोर्डवरती लिहिलेलं आहे. आता बघा मला सांगा, इथं प्रोटॉन किती आहेत? 7. इथं कटायन मध्ये प्रोटॉन किती आहेत? 7. इथं आनायन मध्ये प्रोटॉन किती आहेत? 7. याचा अर्थ खोचरे सरांचं कटायन असो किंवा खोचरे सरांचं आनायन असो, खोचरे सरांचा ऍटॉमिक नंबर कसा आहे? फिक्स आहे. याचा अर्थ बानो न्यूक्लिअर चार्ज दोघांच्या मध्ये पण, कटायन मध्ये न्यूक्लिअर चार्ज, आनायन मध्ये न्यूक्लिअर चार्ज किती? 7च ना. ऍटम मध्ये न्यूक्लिअर चार्ज किती? 7. कटायन मध्ये किती? 7. आणि आनायन मध्ये सुद्धा किती? 7च आहे. न्यूक्लिअर चार्ज कसा राहतो? आयन्स मध्ये स्वतःच्या आयन, खोचरे सरांच्या कटायन आनायन मध्ये न्यूक्लिअर चार्ज कसा राहतो? सेम राहतो. न्यूक्लिअर चार्ज बानो केमिकल रिएक्शन मध्ये बदलत नाही. न्यूक्लिअर चार्ज न्यूक्लिअर रिएक्शन मध्ये बदलतो. ओके चलो, आता बानो न्यूक्लिअर चार्ज सेम राहतो, पण काही सेम राहत नाही. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज लास्ट टाइम एक आपण व्हिडिओ तयार केला होता, त्याच्यामध्ये आपण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कॅल्क्युलेट केला होता. आणि आता आपल्याला काय बघायचं? परत एकदा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज बघायचा आहे. न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय? ॲटॉमिक नंबर. इथला नायट्रोजन काय? ॲटम असला काय? कटायन असला काय? आणि आनायन असला काय? ॲटॉमिक नंबर किती असतो? 7च असतो. केंद्रकामध्ये प्रोटॉन किती असतात? 7च असतात. ते कटायन आनायन झालं म्हणून बदलत नाही. प्रोटॉनची संख्या काय? कॉन्स्टंट राहते. ओके चलो, आता आपल्याला काय बघायचं बानो? इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कोणाचा करायचा आहे? नायट्रोजनचा करायचा, नायट्रोजनच्या कटायनचा करायचा आणि नायट्रोजनच्या आनायनचा करायचा. मग साईज कमी कुणाची होते आणि वाढते कुणाची आणि का, हे आपल्याला सांगता येईल. आता इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काढायचा आपल्याला. कुणाचा काढायचा आहे? कटायनचा काढायचा. बघा एक इलेक्ट्रॉन त्याने ऑलरेडी काय केलाय? लॉस केलेला आहे, बरोबर. आणि नंतर कुणाचा काढायचा आहे? इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कुणाचा काढायचा आहे? आनायनचा काढायचा. आता इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज साठी इक्वेशन काय तुम्हाला माहिती आहे? इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इज इक्वल टू ऍक्च्युअल ॲटॉमिक नंबर म्हणजे हा 7 वजा सिग्मा. आता सिग्मा म्हणजे काय? शिल्डिंग कॉन्स्टंट. आणि शिल्डिंग कॉन्स्टंट कशाने काढतो आपण? शिल्डिंग कॉन्स्टंट स्लेटर रूल नुसार काढतो. पाठीमागचा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. ओके, आता मला सांगा, नायट्रोजन ॲटम शेवटच्या इलेक्ट्रॉनचा शिल्डिंग इफेक्ट मला करायचा आहे. तो मी कसा करणार? शेवटच्या सेल साठी कितीने मल्टिप्लाय करायचं असतं? 0.35 न. 0.35 आणि 0.35 शेवटच्या सेल साठी 0.35 न मल्टिप्लाय करायचं. पण ज्या इलेक्ट्रॉनचा शिल्डिंग कॉन्स्टंट काढायचा आहे तो इलेक्ट्रॉन सोडायचा. 3 आणि 2 किती? 5. पण इथं किती घेतले? 4. यातला एक इलेक्ट्रॉन काय केलाय? लॉस. इथं किती आहे? 2 आणि 2 4. 4. मग इथं 4 नाही घेतलं, 3 घेतलं. ज्या इलेक्ट्रॉनचा शिल्डिंग कॉन्स्टंट काढायचा आहे तो कॅल्क्युलेशन मध्ये घ्यायचा नाही. इथे इलेक्ट्रॉन किती आहे? 4 आणि 2 किती? 6 शेवटच्या सेल मध्ये. त्यातला एक इलेक्ट्रॉन वजा केला 5. याचा अर्थ बानो ज्या इलेक्ट्रॉनचा शिल्डिंग कॉन्स्टंट काढायचा आहे तो काउंट करायचा नाही, तो वजा करायचा. मग आता बानो नायट्रोजन ॲटम साठी बघूया. इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन असं आलं, शेवटच्या कक्षेत 5 घेतले, 4 एक काय गेला वजा, ज्याचा आपल्याला शिल्डिंग कॉन्स्टंट काढायचा आहे. आतल्या सेल मध्ये किती आहे? 2. आतल्या सेलला किती न मल्टिप्लाय करतात? 0.85 आणि 0.85 ने काय करतात? मल्टिप्लाय करतात. म्हणजे इथं जे 1s2 आहे, इथं 1s2 आहे आणि इथं 1s2 आहे, त्याचं बाण हे कॅल्क्युलेशन आहे. ते कॅल्क्युलेशन काय असणार आहे? सेमच असणार आहे, ते काय बदलणार नाही. आता बाण आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. बघा 0.85 गुणिले 2 किती येतं बानो? 8 2 16 म्हणजे 17 येईल. 17 म्हणजे काय? 17 म्हणजे 1.7. इथे किती बानो? 35 चौक किती? 140 म्हणजे 1.4. आणि या दोघांची बेरीज केली तर किती येईल? 3.1. याचा अर्थ 1.7 इथे येणार आहे, इथं पण 1.7 येणार आहे. ते काय बदलणार नाही. 1.7 येणार आहे. इथला फक्त बदलेल. इथं काय येईल? 105. आणि इथं किती बघा? 5 न मल्टिप्लाय करायचा आहे. इथं 3 न, इथं 5 न. 40 आणि 35 40 आणि 70 75 म्हणजे 1.75. बेरीज केली तर 3.45 येईल. आता काय म्हणतोय सर्वांना लक्ष द्या. हा नायट्रोजन ॲटम आहे, ॲटॉमिक नंबर 7 आहे म्हणून ते आपण असं लिहिलं. नायट्रोजन प्लस कटायन. आता एक इलेक्ट्रॉन त्यानं काय केला? इथं लिहिलंय एक इलेक्ट्रॉन त्यानं लॉस केलाय. मग त्याच्याकडे इलेक्ट्रॉन किती राहणार? 7. मग 7 इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन असं होईल. शेवटच्या कक्षेमधला एक इलेक्ट्रॉन लॉस होईल. राहिले किती? 4 पैकी 3. 3 न 0.35 ला मल्टिप्लाय केलं. n मायनस म्हणजे आनायन. त्याच्याकडे इलेक्ट्रॉन नायट्रोजन इलेक्ट्रॉन किती असतात? 7. त्याच्याकडे झाले किती? इथं बघा 2 आणि 6 किती? 8. आणि मग बाळांनो काय करावं लागेल? 8 चं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन असं लिहावं लागेल. यातून एक इलेक्ट्रॉन वजा करायचा. राहिले म्हणजे 5 4 2 किती? 6. राहिले 5. 5 ला 0.35 ने मल्टिप्लाय केले 1.75 2 1.6 दिले. उत्तर किती देतील? हे तुम्ही काय कॅल्क्युलेट केले?
हे तुम्ही बाळांनो शिल्डिंग कॉन्स्टंट, स्क्रीनिंग कॉन्स्टंट तुम्ही कॅल्क्युलेट करून घेतले. नंतर निवांत बघा, कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करा. जमणार का तुम्हाला? तर 100% जमणार. म्हणजे तुम्ही शिल्डिंग कॉन्स्टंट म्हणजे बाळांनो हे कॅल्क्युलेट केले तुम्ही. हे आता झेड तुम्हाला माहित आहे किती आहे? झेड 2 5 नायट्रोजनचा आटम किती आहे? 7. राईट, याचं 7 लिहिलं. आता सिग्मा झेड इफेक्टिव्ह कुणासाठी कॅल्क्युलेट करायचं आहे? कटायसाठी कॅल्क्युलेट करायचं आहे. कुणासाठी? कटायसाठी कॅल्क्युलेट करायचं आहे. कटायसाठी किती आलं? कटायसाठी आलं 2.75. मग 2.75 इथं पुटअप केलं 4.25 उत्तर आलं. झेड इफेक्टिव्ह किती आला? 4.25. आता आणायसाठी कॅल्क्युलेट करूया. आणायसाठी बघानो, आणायसाठी किंमत किती आली? 3.45. हे 3.45 75 ना, सॉरी 3.75 येते काय ते? हा बरोबर आहे, 3.75 येते बाळांनो. बेरीज केली तर किती येते बघा? 7 2 14 45 बरोबर आहे. तिथं चुकले माझ्याकडून. 3.75 3.45 आणि बाळांनो इथं 3.45 जर लिहिलं तर उत्तर किती येते रे बाळांनो? कॅल्क्युलेट करताय का? कॅल्क्युलेट करून बघा किती उत्तर येते. झेड इफेक्टिव्ह 7 वजा 3 3 किती झाले? 4 4 45 55. म्हणजे इथं किती येईल? इथं येईल बाळांनो 3.55 3.55 उत्तर येईल. ओके, क्लिअर? समजा सर्वांना? ठीक आहे. ओके, 3.55 इथं किती आहे? 4.25 आलं. याचा अर्थ बाळांनो कटायनचा इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज किती आला? 4.25. आनायनचा इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज किती आला? 3.55. कुणाचा जास्त आला आणि कुणाचा कमी आला? मग सर तुम्ही असं म्हणा, सर आम्हाला नायट्रोजनचा इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज किती आहे सांगा की. आता बाळांनो जर नायट्रोजनचा इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज काढला, झेड इफेक्टिव्ह, नायट्रोजनचा अटॉमिक नंबर किती असतो? 7 वजा नायट्रोजनचा सिग्मा किती आला? शिल्डिंग कॉन्स्टंट किती आहे? 3.1. मग बाळांनो इथं लिहा 3.1. मग वजाबाकी केली 7 वजा 3.1 किती उत्तर येणार? 7 वजा 3.1 उत्तर येणार 3.9. याचा अर्थ नायट्रोजनचा इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज किती आहे? नायट्रोजनचा 3.9. कटायनचा किती आहे? 4.25 आणि आनायनचा किती आला? 3.55. कुणाचा जास्त आणि कुणाचा कमी बघा बरं. नायट्रोजनचा 3.9 आहे. नायट्रोजन पासून काय झालं? नायट्रोजन कटायन त्याचा किती आला? 4.25. 3.9 चा काय झाला? 4.25. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज काय झाला? वाढला. मग बाळांनो आपल्याला माहित आहे इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज वाढला म्हणजे इलेक्ट्रॉन न्यूक्लियरच्या कसा येईल? इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या जवळ येईल. जेवढा इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज असतो, न्यूक्लियर चार्ज म्हणजे अट्रॅक्शन, न्यूक्लियसचं अट्रॅक्शन. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज वाढला म्हणजे इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या जवळ येईल. साईज काय होईल बाळांनो? साईज कमी होईल. आणि म्हणून या नायट्रोजनची साईज इथं जाताना कटायन होताना साईज काय झाली? कमी झाली. नायट्रोजनचा किती आहे इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज? 3.9. इथं आनायन मध्ये किती झाला? 3.55. कमी झाला का वाढला? तर बाळांनो ऑब्वियसली कमी झाला. 3.9 चा किती झाला? 3.55 झाला. कमी झाला का वाढला? तर बाळांनो काय झाला? कमी झाला. इफेक्टिव्ह न्यूक्लियर म्हणजे अट्रॅक्शन कमी झालं. इलेक्ट्रॉन जवळ येईल का लांब जाईल? तर बाळांनो इलेक्ट्रॉन थोडासा लांब जाईल. अट्रॅक्शन कमी झाल्यामुळे इलेक्ट्रॉन थोडासा लांब जाईल. मग इलेक्ट्रॉन थोडासा लांब गेल्यामुळे साईज काय होईल? साईज वाढेल. म्हणजे जेवढा इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज जास्त तेवढी साईज कमी. डायरेक्टली प्रोपोर्शनल का इनव्हर्सली प्रोपोर्शनल बाळांनो? वेदर इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल का इनव्हर्सली प्रोपोर्शनल. आणि मग मी बाळांनो आयोनिक साईज डायरेक्टली का इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू राईट इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज इथे किती आला? नायट्रोजनचा 3.9. कटायनचा किती आला? 4.25. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज काय झाला? वाढला. साईज काय झाली? कमी. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज वाढला, साईज झाली कमी, म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल. याचा अर्थ बाळांनो आयोनिक साईज राईट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. काय म्हणते बाळांनो? इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. सो आयोनिक साईज इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. याच्यापासून सेंटेन्स आपण कसं तयार करू शकतो? इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज वाढवला तर आयोनिक साईज काय होते? कमी होते. राईट. इनव्हर्सली प्रोपोर्शनलचा अर्थ काय? इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज वाढवला तर आयोनिक साईज काय होते? कमी होते. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज कमी केला की आयोनिक साईज काय होते? वाढते. दोघं कसे आहेत? दोघं वाढली, दोघं कमी झाली म्हणजे डायरेक्टली. एक वाढवलं आणि एक दुसरं कमी झालं तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणायचं बाळांनो. मग हे जर तुम्हाला इक्वेशन माहित असेल तर बाळांनो तुम्ही काय करू शकता? आता तुम्हाला प्रत्येक वेळी काय करावं लागेल?
या प्रत्येक वेळी इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काढावा लागेल, ते काय एवढं त्याला टाइम लागेल आणि तेवढं काय सोपं नाही. मग त्याच्यापेक्षा सोपं काय, पिरियडिक टेबलमध्ये प्रत्येक एलिमेंटची तुम्हाला काय माहित पाहिजे, जागा माहित पाहिजे. आणि मग पाहनो तुम्हाला इक्वेशन काय आलं, आयोनिक साइज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. ज्याचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त त्याची साईज लहान आणि ज्याचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी त्याची साईज मात्र मोठी झाली पॅरेंट ऍटम पेक्षा. आणि म्हणून कटायन्स आर ऑलवेज स्मॉलर. आता कटायन्स व्हाय कटायन्स आर ऑलवेज स्मॉलर, उत्तर काय मिळालं तुम्हाला, कटायन्स आर ऑलवेज स्मॉलर दॅन इट्स पॅरेंट ऍटम बिकॉज इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस. होता किती 3.9 झाला किती 4.25. या केस मध्ये अनायन्स आर लार्जर दॅन इट्स पॅरेंट ऍटम बिकॉज इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज होता किती 3.9 झाला किती 3.55 डिक्रीजेस. ऍज इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस साइज डिक्रीजेस and effective nuclear charge decreases बानो साइज इन्क्रीजेस. इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, काय अवघड नाही. आणि आता आपल्याला मग काय करायचं आहे, आता आपल्याला काही एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत आणि त्या एक्झाम्पल मध्ये कोण मोठा आणि कोण छोटा ते सांगायचं आहे. कोण मोठा आणि कोण छोटा ते तुम्हाला सांगायचं आहे. व्हेरी सिंपल वानो, बघा किती सोपं आहे. सर्वांनी लक्ष द्या, सर्वांनी लक्ष द्या. समजा तुम्हाला मी असं म्हणलं, इथे दिला मी वानो मॅग्नेशियम प्लस प्लस, इथे दिला सोडियम प्लस, इथे दिला पोटॅशियम प्लस. तुम्हाला वाक्य माहिती आहेत का, वाक्य लिहिता येते की नाही लगेच. काय वाक्य आहे वानो, राईट, हायड्रोजन लिथियम, पुढे काय लिथियम नंतर काय वाक्य सांगा, ही लिनाची नालायकाटी रात्रभर कशीही फिरतात, बेगम मुघलांची कशी सारस बागेत राहिली, बेगम मुघलांची कशी सारस बागेत राहिली. आता इलेमेंट कुठले कुठले तुम्हाला दिले त्याला मी राउंड करतो. मॅग्नेशियम दिलाय, सोडियम दिलाय आणि पोटॅशियम दिलाय. आता तुम्हाला साधं सोपं ट्रेंड्स पाठीमागच्या लेक्चर मध्ये तुम्हाला ट्रेंड्स माहित झालेले आहेत. वरून खाली साईज काय होते, वाढते आणि डावीकडून उजवीकडे काय होते, डावीकडून उजवीकडे जाताना काय होते, कमी होते. याचा अर्थ मला सांगा, चार्ज बघण्याची गरज नाही, चार्ज न बघता पण तुम्हाला सांगता येईल, राईट. याचा अर्थ मॅग्नेशियम वरती चार्ज किती आहे, 2+ आहे. सोडियम म्हणजे इकडे जाताना साईज काय होते, कमी होते. म्हणजे सोडियम कसा असणार, सोडियम मोठा असणार, मॅग्नेशियम कसा होणार, लहान. सोडियम कसा असणार, लहान असणार आणि हा पोटॅशियम त्याच्यापेक्षा मोठा असणार. म्हणजे सोडियम पासून इकडे आणि इकडे जाताना काय होते बघा, लेफ्ट राईट साईज काय होते, कमी होते. टॉप टू बॉटम साईज काय होते, वाढते. हे जर तुम्हाला कळलं असेल तर बाळांनो काही प्रॉब्लेम नाही, हे इझिली सांगू शकता. पण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज बाळांनो वाढला की साईज काय होते, कमी होते, आपल्याला माहिती आहे. बघा आता काय म्हणतोय मी, ऍल्युमिनियमचा काय झाला, ऍल्युमिनियम प्लस साईज एवढी आहे, साईज काय झाली लहान. ऍल्युमिनियम प्लस ने 1 इलेक्ट्रॉन लॉस केला, परत बनला ऍल्युमिनियम प्लस प्लस, साईज अजून कमी झाली. ऍल्युमिनियम प्लस प्लस न अजून 1 इलेक्ट्रॉन लॉस केला, अजून साईज कमी झाली. याचा अर्थ काय, इलेक्ट्रॉन जर तुम्ही लॉस होत गेला तर तुमची साईज काय होते, कमी 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 होत जाते. का कमी होते ते प्रूफ करून दाखवलं आपण. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होतो, न्यूक्लिअर चार्ज म्हणत नाही, न्यूक्लिअर चार्ज म्हणजे ॲटॉमिक नंबर. मी इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणतोय, इक्वेशन कुठलं वापरतात हे आणि मग काढतात इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. आला किती 4.25. याचा अर्थ काय, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढला की साईज काय होते, कमी होते. आता मग मला सांगा, बघा इथं चार्ज किती आहे, 0. ऍज द नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज 1 आहे, इथं किती आहे, 2 आहे, इथं किती आहे, 3 आहेत. पॉझिटिव्ह चार्ज वाढला की साईज काय होत जाते, सिंपल रूल. ऍज द नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीजेस, as the number of positive charge increases साइज काय होते, कमी होत जाते. व्हेरी सिंपल. त्याच्या उलट इकडं आनायन बघा, 1 इलेक्ट्रॉन घेतला, साइज काय झाली, मोठी. ऑक्सिजन 1 इलेक्ट्रॉन घेतला, O- बनला, साइज काय झाली, वाढली. O- न परत एकदा 1 इलेक्ट्रॉन घेतला, काय बनला, O- बनला, साइज काय झाली, अजून वाढली. म्हणजे बघानो, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस, इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस मधलं अट्रॅक्शन काय होतं, वाढत जातं, साईज काय होत जाते, कमी होत जाते. तिथं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी झाला, इलेक्ट्रॉन लांब जाईल, साईज काय होईल, वाढेल. इलेक्ट्रॉन लांब जाईल, साईज काय होईल, वाढेल. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजेच काय बाळांनो, अट्रॅक्शन. बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं, काय प्रॉब्लेम नाही. याचा अर्थ याच्यात सगळ्यात लहान कोण असणार आहे, मॅग्नेशियम असणार आहे, नो डाऊट. त्याच्यानंतर कोण असणार आहे, सोडियम प्लस असणार आहे. कारण की याच्यावरती चार्ज किती आहेत, जेवढा पॉझिटिव्ह चार्ज जास्त तेवढी साईज कमी. आणि लास्टला कोण येईल, पोटॅशियम येईल. याच्यावर सांगू शकता, वरून खाली साईज काय होते बाळांनो, वाढते. लेफ्ट राईट काय होते, कमी होते. हे आपल्याला अगोदरच
माहिती आहे, तुम्हाला पण माहिती असेल. व्हेरी सिंपल. नाव वी आर मुव्हिंग टू नेक्स्ट पार्ट. आता नेक्स्ट पार्ट म्हणजेच काय, मी दुसरं एक एक्झाम्पल घेणार आहे आणि ते दुसरं एक्झाम्पल कुठलं आहे सर्वांनी जरा लक्ष द्या. नायट्रोजन N3 मायनस, N3 मायनस, इथं फक्त मायनस घेतला पण N मायनस, इथं घेऊ शकतो N3 मायनस म्हणजे याच्यात 3 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहेत. दुसरा घेतला O मायनस मायनस म्हणजे तिथं घेतला आपण 2 इलेक्ट्रॉन त्याच्याकडे एक्स्ट्रा आहेत. आता काय घेऊ शकतो नंतर F मायनस, निऑन वरती चार्ज काय आहे 0 आहे. नंतर कोण सोडियम कोण आहे प्लस आहे, मॅग्नेशियम कोण आहे प्लस प्लस आहे. आणि बाळांनो अजून एक इथं लिहितो ॲल्युमिनियम कोण आहे, ॲल्युमिनियम प्लस 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 आहे. आता सर यांच्याकडे इलेक्ट्रॉन किती आहेत कॅल्क्युलेट करा बरं. यांच्या नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती असतो 7, 7 आणि 3 किती 10. म्हणजे याच्याकडे टोटल इलेक्ट्रॉन्स किती आहेत, टोटल इलेक्ट्रॉन्स किती आहेत बाळांनो 7 आणि 3 10 इलेक्ट्रॉन्स आहेत. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती 8 असतो, ह्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन अजून एक्स्ट्रा आहेत. 8 आणि 2 किती 10च. अरे कसं काय 10 बघूया आपण. नायट्रोजन फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती असतो 9. ॲटॉमिक नंबर याचा असतो 7 8 9 10 11 12 आणि 13. मला सांगा 7 आणि 3 किती 10, 8 आणि 2 किती 10. आता 9 आणि 1 मायनस आहे फक्त म्हणजे 10च. हे याच्याकडे 0 आहे म्हणजे जेवढे प्रोटॉन्स आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे 10 म्हणजे 10च असणार. सोडियमने 1 इलेक्ट्रॉन लॉस केला म्हणजे त्याचा होता 11 इलेक्ट्रॉन होते, 1 इलेक्ट्रॉन लॉस केला म्हणजे 10. याच्याकडे 12 म्हणजे त्याने 2 इलेक्ट्रॉन काय केलेत 2 पॉझिटिव्ह आहे म्हणजे 2 इलेक्ट्रॉन काय केलेत लॉस केलेत म्हणजे 10. आणि ॲल्युमिनियमच्या डोक्यावरती 3 प्लस आहेत जसं इथं दाखवलंय आपण. 1 इलेक्ट्रॉन लॉस केला, दुसरा केला, तिसरा केला. याचा अर्थ ॲल्युमिनियम त्याच्याकडे सुद्धा किती आहेत बानो, त्याच्याकडे सुद्धा बानो 10च इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि मग एक नवीन संकल्पना नवीन कॉन्सेप्ट आली. कोणती कॉन्सेप्ट आली बानो बघा बरं. मी काय म्हणतोय सर्वांनी लक्ष द्या. ह्या अशा आयोनिक स्पेसिस आहेत, ह्या अशा आयोनिक स्पेसिस आहेत की त्यांच्याकडं ही आयोनिक नाहीये मात्र नियम की त्यांच्याकडं इलेक्ट्रॉनची संख्या कशी आहे सेम आहे. मग सेमला आपण कुठला शब्द वापरतो बाळांनो, सेम साठी कुठला शब्द वापरतो आयसो म्हणजे सेम. काय सेम आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे शब्द तयार केला आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. कोणता शब्द तयार झाला बाळांनो आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. कसल्या स्पेसिस आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. ओके. आता बाळांनो याच्यावर डेफिनेशन लिहायचे. शेवटच्या शब्दाला आपण काय करतो सुरुवात करतो ते सर्वांनाच माहित आहे. आयसो म्हणजे काय सेम, इलेक्ट्रॉनिक म्हणजे इलेक्ट्रॉन्स. आयसो सेम, इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉन्स. ज्या स्पेसिकडं सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत मात्र 7 काय आहे न्यूक्लिअर चार्ज, 8 काय आहे न्यूक्लिअर चार्ज, 9 10 11 12 13 म्हणजे त्यांचं काय वेगवेगळं आहे. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वेगळं आणि ॲटॉमिक नंबर म्हणजे न्यूक्लिअर चार्ज. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज मात्र वेगळं लक्षात ठेवा. पण हे ॲटॉमिक नंबर आहे त्यालाच काय म्हणतो आपण न्यूक्लिअर चार्ज म्हणतो. मात्र न्यूक्लिअर चार्ज प्रत्येकाचा कसा आहे वेगवेगळा आहे. प्रत्येकाकडे इलेक्ट्रॉनची संख्या सेम आहे, न्यूक्लिअर चार्ज मात्र कसा आहे वेगवेगळा आहे. म्हणजे ही व्हॅल्यू न्यूक्लिअर चार्जची मॅग्निट्यूड मात्र कशी आहे वेगवेगळे आहे. व्हॉट इज मीन बाय आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. सर सोपा आहे. आयसो म्हणजे सेम. आयसो म्हणजे काय सेम. द स्पेसिस विच हॅव सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. द स्पेसिस दुसऱ्या शब्दात सुरुवात करायची. द स्पेसिस विच हॅव सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. आता पण काय वेगळं आहे बघा. काय वेगळं आहे ॲटॉमिक नंबर. मग ॲटॉमिक नंबरलाच काय म्हणायचं इथे लिहिलंय न्यूक्लिअर चार्ज म्हणजेच काय बघा ॲटॉमिक नंबर. बट डिफर इन द स्पेसिस. परत एकदा लक्ष द्या. द स्पेसिस विच हॅव सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन but differ in magnitude. किंमत म्हणू शकता, मॅग्निट्यूड व्हॅल्यू म्हणू शकता मॅग्निट्यूडच्या ऐवजी. डिफर इन मॅग्निट्यूड ऑफ ॲटॉमिक नंबर. मग ॲटॉमिक नंबरलाच काय म्हणतात बाळांनो न्यूक्लिअर चार्ज. म्हणजे त्यांच्याकडे काय वेगळा असतो न्यूक्लिअर चार्ज म्हणजेच काय ॲटॉमिक नंबर. काय डेफिनेशन झाली बाळांनो. द स्पेसिस विच हॅव सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बट डिफर इन मॅग्निट्यूड व्हॅल्यू ऑफ देअर न्यूक्लिअर चार्ज किंवा चार्जेस म्हणू शकता. अनेक स्पेसिस आहेत म्हणून चार्जेस आर कॉल्ड एज आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. परत एकदा द स्पेसिस विच हॅव सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बट डिफर इन मॅग्निट्यूड. राईट. डिफर इन मॅग्निट्यूड ऑफ
their nuclear charges is called as isoelectronic species. The species which have same number of electron but differ in magnitude. Magnitude दूसरा शब्द कुठला value. Differ in magnitude or value of right their nuclear charges. Value in their nuclear charges. त्यांचे न्यूक्लियर चार्ज मात्र कसे असले पाहिजे? डिफरंट असले पाहिजे. 7, 8, 9, 10, 11, 12, 13. आणि मग आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, सर यांची ऑर्डर कशी लिहायची? यांची काय लिहायची? डिक्रीजिंग साइज ऑर्डर, इन्क्रीजिंग साइज ऑर्डर. लिहिता येईल का? तर लिहिता येईल. बाळांनो, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस साठी, कुणासाठी मात्र म्हणतोय मी? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस साठी साइज इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू न्यूक्लियर चार्ज. काय लिहितोय बघा? साइज इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू. मग इफेक्ट न्यूक्लियर चार्ज असला काय, न्यूक्लियर चार्ज असला काय, इट इज इनवर्सली प्रोपोर्शनल. बरोबर आहे. पण यांच्यासाठी आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस साठी मात्र साइज इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू न्यूक्लियर चार्ज. ॲज द न्यूक्लियर चार्ज इन्क्रीजेस. इनवर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय आलं का? बाबा न्यूक्लियर चार्ज वाढवला की साइज काय होणार? कमी होणार. न्यूक्लियर चार्ज वाढवला की साइज काय होणार? कमी होणार. म्हणजे ॲज द न्यूक्लियर चार्ज इन्क्रीजेस, साइज काय होणार? डिक्रीजेस. याचा अर्थ काय? हा खूप मोठा असणार, हा लहान. राईट. हा त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान. म्हणजे ॲज न्यूक्लियर चार्ज इन्क्रीजेस आयोनिक साइज काय होणार? डिक्रीज होत जाणार. अजून एक एक्झाम्पल बघूया बाळांनो, आपण थांबूया, नेक्स्ट एक्झाम्पलला जाऊया. एक्झाम्पल बाळा कळलं का? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिसचं अजून एक एक्झाम्पल बघूया. राईट. हे कसले आहेत? मोनो ॲटॉमिक आयन्स आहेत. हे सगळे काय आहेत? मोनो ॲटॉमिक आयन्स आहेत बाळांनो. त्यामुळे ते सोपं आहे, काय अवघड नाही. चला बघा बरं काय लिहितोय? SO2 चार्ज शून्य आहे म्हणजे ते न्यूट्रल आहे. ते काय? आयनिक स्पेसिस नाहीये. राईट. दुसरं लिहिलं बाळांनो CO3. राईट. मायनस मायनस, CO3 मायनस मायनस. आणि बाळांनो NO3 मायनस, NO3 मायनस. आता ह्या ज्या स्पेसिस दिल्या त्या आयसो इलेक्ट्रॉनिक आहेत का नाहीत बघूया आपण. कसं बघणार सर? सल्फरचा ॲटॉमिक नंबर किती? 16 अधिक 2 ऑक्सिजन. राईट. अधिक 2 ऑक्सिजन, 2 ऑक्सिजनचा सॉरी 2 ऑक्सिजनचा किती बघा? ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती? ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8. किती झाला सांगा मग? 8 दुनी 16, 16 दुनी 32. इथे झालं 32. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती असतो? कार्बनचा असतो सर 6 माहिती आहे. ऑक्सिजनचा किती असतो? ऑक्सिजन किती आहे? 3. मग किती दिलेले पाहिजे? 8. 8 3 किती रे? 8 3 24, 8 3 24. आणि मग बाळांनो राहिला 2 चार्ज, 2 निगेटिव्ह चार्ज म्हणजे त्याचं किती? त्याचे 2. मग किती झाले बघा? 24 आणि 7 30 आणि 2 किती झाले? 32. आता बाळांनो याचं कॅल्क्युलेट करा बरं. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती? 7. ऑक्सिजन किती आहेत? 3 आहेत. किती? 8 8 8. हा मायनसचा 1 इलेक्ट्रॉन टाकला. 8 4 चा किती? 8 4 चा 32. म्हणजे हे सुद्धा कसे आहेत? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस आहेत. पण ते कसले आहेत बाळांनो? दिस इज पॉलीएटॉमिक मॉलिक्यूल. शून्य चार्ज आहे. मॉलिक्यूल. दिस इज पॉलीएटॉमिक आयन, अनायन. अँड दिस इज पॉलीएटॉमिक अनायन. नो डाऊट. याचा अर्थ सर्वांच्याकडे इलेक्ट्रॉनची संख्या कशी आहे? सेम आहे. म्हणजे ते काय आहेत बाळांनो? ते आहेत आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. डेफिनेशन काय झाली आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिसची? द स्पेसिस which have same number of what? Same number of electrons but differ in magnitude of their nuclear charges is called as what? Is called as isoelectronic species. आता बाळांनो तुम्हाला इथं काय मी एक्झाम्पल लिहिणार आहे आणि त्या एक्झाम्पल मध्ये बाळांनो तुम्ही लिहायचं डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर साइज. राईट. F मायनस लिहितो मी, S मायनस मायनस लिहितो. व्हेरी सिंपल. ओके. आणि यांच्यामध्ये डिक्रीजिंग ऑर्डर लिहा. याच्यामध्ये डिक्रीजिंग ऑर्डर लिहिता येईल का? इथे सांगितलं बाळांनो ॲज निगेटिव्ह चार्ज इन्क्रीजेस आयोनिक साइज आल्सो इन्क्रीजेस. इथे किती मायनस आहे? 3. इथे किती आहे? 2. इथे किती आहे? 1. मग सिंपल आहे बाळांनो. जर तुम्हाला ते सुद्धा येत नसेल तर बाळांनो बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन, निऑन, नाना पाटेकर असेपर्यंत सब बिकता आहे आणि ऊस शेती पाऊस. मग एलिमेंट कुठले कुठले दिलेत? फ्लोरीन हा दिलाय बघा काय म्हणतोय मी, फॉस्फरस आणि सल्फर आहे.
बरोबर. लेफ्ट टू राईट काय होते, साईज काय होते, कमी होत जाते. टॉप टू बॉटम काय होते, वाढत जाते. मग सर्वात लहान कोण असणार आहे, टॉपचा सर्वात लहान असणार. फ्लोरीन F मायनस इज स्मॉलर, F मायनस इज स्मॉलर दॅन. आता मला सांगा या दोघांपैकी छोटा कोण असणार आहे, याच्यावरती किती मायनस आहे, 2 मायनस, याच्यावर 3 मायनस, म्हणजे हा मोठा असला पाहिजे. लेफ्ट टू राईट साईज काय होत जाते, कमी होत जाते. याचा अर्थ S मायनस मायनस आणि नंतर असणार आहे P मायनस मायनस. ही बानो ऑर्डर झाली. ही इन्क्रीजिंग आहे, डिक्रीजिंग ऑर्डर आहे. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर आयोनिक साइज. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर आयोनिक साइज. थँक यू so much for watching. Thank you.